नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेमध्ये आज आपण पाहणार आहोत की प्रियाने प्रतिमात्याला वाचवण्याचा प्रयत्न केलेला नसतो, त्यामुळे तिलाच आता त्या आगीच्या जाळ्यात सायली आणि अर्जुनने अडकवलेलं आहे. प्रियाला एका गोलामध्ये उभं करून कडेने जाळ लावलेला असतो. प्रिया जाम घाबरलेली आहे आणि ती म्हणत असते की प्लीज सायली आणि अर्जुन मला वाचवा. त्यावेळेस सायली म्हणत असते की काय ग प्रिया, ज्यावेळेस प्रतिमात्या आगीमध्ये अडकल्या होत्या तर तू त्यांना वाचवलं नाही. तू त्यांना म्हणाली मेली तर मरू दे आणि मग तुला का आम्ही वाचू. आता तू सुद्धा मेली तर मर. आणि हे ऐकून प्रियाच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते. प्रतिमाला तर आता खूप वाईट वाटत असतं की असली मुलगी कशी काय माझ्या पोटी जन्माला आली असेल. कल्पना सुद्धा आता प्रियाकडे खूपच रागाने बघत असते. प्रियाला कोणच वाचवायला तयार नाहीये. तर इकडे मगाशी आपण पाहिलं की ज्या वेळेस प्रतिमात्याला वाचवायला सांगितलेलं असतं जानकीने, त्यावेळेस प्रिया म्हणालेली असते की आई असली म्हणून काय झालं, मला माझा जीव प्रिया आहे. आणि हे सगळं प्रतिमा आणि सुमनने ऐकलेलं असतं. त्या दोघींना आता आश्चर्याचा धक्का बसलेला असतो. तर आता प्रतिमाला मात्र खूप वाईट वाटत असतं.